स्वराज्य पक्षाचे धनंजय जाधव पोलिसांच्या ताब्यात आहेत। पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला केल्याप्रकरणी त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। पुणे क्राईम ब्रांचने ही कारवाई केली आहे। धनंजय जाधव स्वराज्य पक्षाचे सरचिटणीस आहेत। संभाजीराजेंवरील विधानानंतर त्यांनी आव्हाडांवर हल्ला केला होता। आव्हाडांच्या गाडीवर त्यांनी हल्ला केला होता आणि त्यानंतर आता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। आताच्या घडीची एक मोठी बातमी आपण बघतोय। जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला केल्या प्रकरणामध्ये स्वराज्य पक्षाचे धनंजय जाधव यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला झाला होता आणि त्यानंतर स्वराज्य पक्षानं अधिक माहितीसाठी जाऊयात। आपले प्रतिनिधी अरुण मेहत्रे आपल्या सोबत आहेत। अरुण, धनंजय जाधव स्वराज्य पक्षाचे प्रदेश स्तरावरचे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत आणि त्यांनी स्वतःहून या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती। जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती संभाजीराजेंवरती जी टीका केली होती त्यावरून त्या संदर्भात हा हल्ला आमच्याच कार्यकर्त्यांनी केल्याचं त्यांनी म्हटलं होतं आणि त्यानंतर पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी बोलवलं होतं अशी प्राथमिक माहिती होती आणि त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्याचं देखील आता कळतं। अगदी धन्यवाद अरुण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।